नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चौर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मी आता विचार करत होतो की भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स या कंपनीचा शेअर 2400 रुपयांना आणि फक्त टायर बनवणारी कंपनी MRF तिचा शेअर तब्बल 1,11,111 रुपयांना। तुम्हा सर्वांना पण हा प्रश्न कधी ना कधी नक्कीच पडला असेल, पण शेअर बाजारामध्ये यापेक्षाही महाग कंपन्यांचे शेअर आहेत। वॉरन बफे हे नाव सर्वांना माहीत आहे। त्यांची एक कंपनी आहे वर्कशायर हाथई आणि या कंपनीचा शेअर तब्बल 4.5 कोटी रुपयांना आहे आणि या कंपनीमध्ये आपले भारतातील रिलायन्सचे मुकेश अंबानी हे इन्व्हेस्टर आहेत। या कंपन्यांचे शेअर एवढे महाग का आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत समजून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपण MRF या कंपनीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। आपण सर्वजण क्रिकेटची मॅच पाहतो आणि पूर्वी सचिनची आणि आता कोहलीची बॅट पाहिली की आपल्याला MRF या कंपनीची नक्की आठवण होते आणि आपल्या सर्वांना वाटते की ही एक बॅट बनवणारी कंपनी आहे, पण ही कंपनी बॅट बनवत नसून ती एक आपली वाहनांची टायर बनवणारी कंपनी आहे। या कंपनीचे पूर्ण नाव आहे मद्रास टायर फॅक्टरी। या कंपनीची सुरुवात 1946 साली झाली आणि त्यावेळी ती कंपनी फक्त फुगे बनवायची। आज ही कंपनी 2 व्हीलर 4 व्हीलरचे टायर बनवतेच, त्याचप्रमाणे या कंपनीने लढाऊ विमान सुखोईचे टायर बनवलेले आहेत। भारतातील पहिली 4 व्हीलर मारुती 800 या गाडीला MRF या कंपनीचे टायर लागलेले होते। ही एक भारतातील सर्वात मोठी टायर बनवणारी कंपनी असून तिचा एकूण मार्केट शेअर हा 29% आहे। ही एक इंडियन मल्टीनॅशनल कंपनी असून या कंपनीचे टायर हे आपले महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, जनरल मोटर्स त्याचप्रमाणे यमाच्या गाड्यांना लागलेले आहेत। या कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग ही 1993 साली झाली। त्यावेळी या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती 11 रुपये आणि आता 30 वर्षानंतर या कंपनीच्या एका शेअरची किंमत 1,11,111 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे। त्यावेळी जर या कंपनीचे एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपयाचे शेअर विकत घेतले असते तर आज त्याची एकूण किंमत ही 100 कोटीपेक्षा जास्त झाली असती आणि हीच आहे शेअर बाजाराची खरी ताकद। आता आपण समजून घेऊ की हा MRFचा शेअर एवढा महाग का वाटतो। हे समजण्यासाठी शेअर बाजारातील 2 कन्सेप्ट समजणे गरजेचे आहे, एक शेअर स्प्लिटिंग आणि दुसरं म्हणजे शेअर बोनस। प्रथम आपण पाहू की शेअर स्प्लिटिंग म्हणजे काय। स्प्लिट या शब्दाचा मराठीत अर्थ होतो विभागणी। एखाद्या मोठ्या गोष्टीची आपण छोट्या छोट्या वस्तूंमध्ये विभागणी करतो, याला म्हणतात स्प्लिट। आता हे एका सुंदर उदाहरणातून मी तुम्हाला समजून सांगतो, त्याशिवाय तुम्हाला काय समजणार नाही। समजा एक XYZ व्यक्ती आहे आणि तिची पुणा या ठिकाणी 1 एकर शेत आहे आणि पुण्यामध्ये जमिनीचे भाव भरपूर असल्यामुळे त्या जमिनीची किंमत 4 कोटी रुपये आहे। आता त्या व्यक्तीला ती जमीन विकायची आहे, पण एवढा मोठा ग्राहक त्याला मिळत नाही। मग तो व्यक्ती काय करणार, त्या 1 एकराची 40 गुंठ्यामध्ये विभागणी करणार। 1 एकरामध्ये 40 गुंठे असतात आणि प्रत्येक गुंठ्याचा रेट हा 10 लाख रुपये ठेवील। आता त्याला भरपूर गिरायकं मिळतील, म्हणजे तो 1 एकर तो 40 जणांमध्ये विकून त्याला 40 गुणुले 10 लाख म्हणजे 4 कोटच रुपये मिळणार आहेत, म्हणजे त्या जमिनीची व्हॅल्यू कुठेही कमी होत नाही। आता आपण शेअर बाजारामध्ये शेअर स्प्लिटिंग कसे होते हे एक सुंदर उदाहरणातून समजून पाहू। 1 वर्षापूर्वी बजाज फिन्सर्व या कंपनीचा शेअर 17,000 रुपयांना होता आणि त्या कंपनीच्या शेअरची किंमत आपल्याला जास्त वाटायची। त्यानंतर त्या कंपनीने काय केले, तो शेअर स्प्लिट केला, म्हणजे एका शेअरचे 10 शेअर केले आणि त्याची किंमत ही 1700 रुपये झाली। म्हणजे ज्या व्यक्तीकडे स्प्लिटिंगच्या आधी 1 शेअर होता त्यावेळी त्याची व्हॅल्यू 17,000 रुपये होती आणि स्प्लिटिंग नंतर त्या व्यक्तीकडे 10 शेअर झाले, पण त्याची किंमत झाली 1700 रुपये, म्हणजे 10 गुणुले 1700 त्याचं एकूण व्हॅल्युएशन झालं 17,000 रुपये। म्हणजे स्प्लिटिंगच्या आधी पण त्याचं व्हॅल्यू 17,000 होती आणि स्प्लिटिंग नंतर पण त्याची व्हॅल्यू 17,000 झाली। म्हणजे आपल्या हे लक्षात येत आहे की शेअर स्प्लिटिंगमुळं नंबर ऑफ शेअर्स वाढतात। एका शेअरचे 10 शेअर झाले, त्याची किंमत कमी होते, 17,000ची किंमत 1700 रुपये झाली, पण व्हॅल्युएशनवर कुठलाही फरक पडत नाही। स्प्लिटिंगच्या आधी पण त्याची व्हॅल्युएशन 17,000 होतं आणि स्प्लिटिंग नंतर पण त्याचं व्हॅल्युएशन 17,000 आहे। म्हणजे सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर शेअर स्प्लिटिंग म्हणजे आपले बंदे 100 रुपये हे 10-10 रुपयाच्या नोटात सुट्टे करायचे, यालाच म्हणतात शेअर स्प्लिटिंग। तर आता आपण पाहू की ह्या शेअर स्प्लिटिंगचे फायदे काय आहेत। तर ह्या शेअर स्प्लिटिंगमुळे शेअरची किंमत कमी होते आणि शेअर हा अफोर्डेबल प्राइसला आपल्याला मिळायला लागतो। त्याच्यामुळे काय होते, शेअरमधील खरेदी विक्री वाढते, त्यामुळे त्याची डिमांड वाढते आणि त्याची लिक्विडिटी ही
वाढते। हे शेअर स्प्लिटिंगचे फायदे. आपण शेअर बोनस म्हणजे काय हे समजून पाहू. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्याकडे दिवाळी असली की आपल्याला बोनस मिळतो, म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा हे आपल्याला मिळत असते. त्याचप्रमाणे शेअर बाजारात जर आपल्याकडे शेअर असला तर शेअर मागे आपल्याला क्वार्टरली आणि इयरली डिव्हिडंड हा मिळत असतो आणि तो डिव्हिडंड हा जास्त करून आपल्याला पैशाच्या स्वरूपात मिळतो. पण काही वेळेस कंपन्या काय करतात, तो डिव्हिडंड पैशाच्या स्वरूपात न देता आपल्याला एकावर एक शेअर बोनस म्हणून देतात. यालाच म्हणतात शेअर बोनस. समजून घेऊ की आपल्याला MRFचा शेअर एवढा महाग का वाटतो. त्यामागचे कारण आहे की तो शेअर हा फार कमी वेळा स्प्लिट किंवा त्याच्यावर फार कमी वेळा शेअर बोनस हा दिला गेलेला आहे. आपण जर इन्फोसिस पाहिलं, रिलायन्स झालं, तो शेअर हा भरपूर वेळा स्प्लिट झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्या शेअरवर आपल्याला भरपूर वेळा बोनस पण मिळालेला आहे. त्यामुळे ते शेअर हे आपल्याला स्वस्त वाटतात आणि MRFचा शेअर हा आपल्याला महाग वाटतो. आपण फ्रॅक्शनल ऑफ शेअर्स म्हणजे काय हे समजून पाहू. आता एखाद्या कंपनीचा शेअर हा फार महाग आहे आणि तो घेण्यासाठी माझ्याकडे काही पुरेसे पैसे नाहीत, मग मी त्या कंपनीचा काहीतरी वाटा विकत घेतो. त्यालाच म्हणतात फ्रॅक्शनल ऑफ शेअर. आणि फ्रॅक्शन ऑफ शेअर म्हणजे आपण तो शेअर काहीतरी पर्सेंटेजमध्ये पार्टनरशिपमध्ये विकत घेऊ शकतो. हा कन्सेप्ट हा US मार्केटमध्ये आहे, पण आपल्या शेअर बाजारामध्ये अशी काही सोयी उपलब्ध नाही. इन फ्युचरमध्ये आपल्या शेअर मार्केटमध्ये पण आपण फ्रॅक्शनमध्ये शेअर्स विकत घेऊ शकतो. आता आपण पाहू की MRF पेक्षा किती महाग शेअर हे भारतीय शेअर बाजारामध्येच आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण इन्फोसिसचे घेऊ. हा इन्फोसिसचा चार्ट आहे, तो किती वेळा आपल्याला बोनस भेटला आहे आणि तो शेअर किती वेळा स्प्लिट झालेला आहे. तो शेअर 1993 साली शेअर बाजारात लिस्ट झाला, त्यावेळी त्याची किंमत होती 95 रुपये. त्यानंतर 1994 साली 1:1 बोनस भेटला. 1997 साली 1:1 बोनस भेटला. त्यानंतर 1999 साली 1:1 बोनस. त्यानंतर 1999 साली 1:2 स्प्लिट झाला. त्यानंतर 2004 साली 1:3 स्प्लिट झाला. त्यानंतर 2016 साली 1:1 बोनस मिळाला. त्यानंतर 2014 साली परत 1:1 बोनस मिळाला. 2015 साली 1:2 स्प्लिट झाला आणि 2018 साली 1:1 बोनस झाला. म्हणजे आता पाहायचे झाल्यास ज्या व्यक्तीकडे 1993 साली 1 शेअर होता, तो 94 साली 2 झाले, 97 साली त्याचे 4 झाले, 99 साली त्या शेअरचे 8 शेअर झाले. त्यानंतर परत 99 साली स्प्लिट झाल्यामुळे त्या शेअरचे 16 शेअर झाले. परत तो शेअर 2004 साली स्प्लिट झाल्यामुळे त्याचे 64 शेअर झाले. त्यानंतर 2006 साली त्याचे 128 शेअर झाले. त्यानंतर 2014 साली त्याचे 256 शेअर झाले आणि 2015 साली त्याचे 512 शेअर झाले आणि 2018 साली त्याचे 1024 शेअर झाले. म्हणजे ज्या व्यक्तीकडे 1993 साली 1 शेअर होता, त्या व्यक्तीकडे आता 1024 शेअर्स असतील. ज्यावेळी त्याचा IPO आला त्यावेळेस त्याच्या शेअरची किंमत होती 95 रुपये आणि आता इन्फोसिसची किंमत झाली आहे 1566 रुपये. म्हणजे 1024 गुणिले 1566 म्हणजे ह्याची व्हॅल्यू येते 16,03,584 रुपये. म्हणजे जर इन्फोसिसचा शेअर जर MRF सारखा स्प्लिट झाला नसता तर त्याची आजची व्हॅल्यू ही 16 लाख रुपये असते. आपल्याला किती विशेष वाटतंय की MRFच्या शेअरचे 11 रुपयाचा शेअर 1,11,111 रुपयाला झाला आहे. पण जर इन्फोसिसचे उदाहरण पाहिले तर तो 95 रुपयाचा IPO आलेला शेअर हा 16 लाख रुपयाचा झाला आहे आणि हे फक्त शेअर बाजारामध्येच होऊ शकते. आजच तुम्ही जागे व्हा आणि तुम्ही शेअर मार्केटच्या मार्फत आपल्या गुंतवणुकीला सुरुवात करा. व्यवस्थित लक्षात आले आहे की शेअर स्प्लिटिंग म्हणजे काय, शेअर बोनस म्हणजे काय आणि आपल्या हे पण लक्षात आलं आहे की एखाद्या शेअरची किंमत जर फार जास्त असली तर तो शेअर फार चांगला आहे आणि एखाद्या शेअरची किंमत फार कमी आहे आणि तो शेअर फार खराब आहे हे असे नसते. एखादा शेअर चांगला किंवा खराब हा त्या शेअरच्या व्हॅल्युएशनहून पाहता येते आणि ते व्हॅल्युएशन हे आपल्याला PE रेशोहून समजते. या PE रेशोवर मी लवकरातच व्हिडिओ तयार करणार आहे आणि तो तुम्हाला पाहायला भेटेल. तर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.